नमस्कार. गावाकडील सकाळ. गावाकडे आल्याच्या नंतर सकाळी सकाळी ज्यावेळेस आपण बाहेर येतो त्यावेळेस आपल्या निसर्गाच्या सानिध्यामध्ये पक्ष्यांचा किलबिलाट सुंदर असा कानावरती ऐकायला येतो. आणि हा आपली ऊसाची शेती आहे. पाठीमागे आपण आलतो त्यावेळेस सरी काढली होती आणि आता याच्यामध्ये जवळपास 1 महिना झाला असेल ऊसाची लागवड करण्यात आलेली आहे. आणि सुंदर असा ऊस या ठिकाणी उगून आलेला आहे. सुंदर असा नजारा आपल्याला पाहायला मिळतो गावाकडे आल्याच्या नंतर. निसर्गाच्या सानिध्यामध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला मन आपलं प्रसन्न होतं. त्याच पद्धतीने आज देखील झालेलं आहे. गावाकडे शेतामध्ये छोटंसं चक्कूचं झाड लावलं होतं. भरपूर चक्कू त्याला आलेत आणि ते चक्कू आता बघा आपल्याला तिकडे खाण्यासाठी दिलेत. किती मोठे चक्कू निघले बघा. पाठीमागे आलतो त्यावेळेस याला आंबे छोटे छोटे होते. आता बघा किती मोठे झालेत आंबे. हे साईडनी हवा येईल आणि हवा आल्याच्या नंतर काय होते ते आंबे पडतात, त्यामुळे बांधलेत. तर हे आपल्याला तिकडे खाण्यासाठी थोडेसे घेऊ. आपल्या गावाकडे केळीचा 4-5 झाड आहेत. त्यामध्ये मला वाटतं हा केळीचा खूट पिकलाय. हे बघा हा. आणि हा आता मस्त तोडून आपल्याला खायला घेऊन जायचं. गावाकडे शेतामध्ये केळी आहे. लुचे पानं, त्याला आम्ही सर्व म्हणतो चिमकुऱ्याचे पानं. गावाकडे आज निघालोत आम्ही बीडवरून. आणि आमचा बीडचा बघा हा नॅशनल महामार्ग आहे. आणि एवढं आमच्या बीडमध्ये चांगलं काम झालंय. हायवे म्हणजे नंबर 1 झालाय. सुसाट आम्हाला डायरेक्ट हा धुळे, औरंगाबाद, संभाजीनगर हायवे एकदम मस्त झालाय. 2 दिवस गावाकडे मस्त सुट्ट्या घेतल्या, पूर्ण एन्जॉय केला. सरनी मस्त ऊसाला पाणी दिलं. ऊसाला, गव्हाला सरनी शेतात एक भरपूर काम केलं. मी सरांचा व्हिडिओ नाही बनवू शकलो. आणि मी देखील शेतामध्ये काम केलं. मस्त रानातले आंबे असतील सर्व एन्जॉय केला, खाल्ले वगैरे. आणि आज निघालो तर आम्ही वापस परतीचा प्रवास आपल्या जिथं आपली ड्युटी आहे त्या ठिकाणी सरळगावला. संध्याकाळपर्यंत आम्ही 7-8 वाजेपर्यंत पोहोचू. गावाकडे आल्यावरती चेहरे जरा खराबच होतात 2 दिवस का होईना, कारण का आमच्या गावाकडे उष्णता एवढी आहे की भयानक. आपल्या तिकडे वातावरण दमट असते आपल्या सरळगाव या भागामध्ये, परंतु इकडे वरती घाटाच्या वरती आल्यावरती उष्ण वातावरण असते, म्हणजे जास्त उष्णता असते. मग त्वचा काय होते, पटकन काळी पडते. आणि मग गावाकडे आल्यावरती चेहरा थोडा खराब होतोच. त्यामुळे आता आमचे चेहरे जरा असे तसेच झालेत. आल्यावरती थोडंसं आईवडिलांना काम पण करू लागावं लागते शेतामध्ये. सरांनी तर हाताने पाणी भरलं, पाठ केला हाताने. त्यांनी ऊसाला पाणी दिलंय त्यांच्या पूर्ण दिवसभर. म्हणजे खूप काम करावं लागतं आम्हाला. लाईट असते, कधी रात्री असते, कधी दिवसा असते. आणि जास्त एवढं नाही, परंतु सरांचं आहे 4-5 एकर भिजायला आहे शेती. सर्व शेतीमध्ये ऊस आहे. आमचं 1-1.5 एकर आहे भिजणं. कॅनल आहे आमच्या बाजूला आणि त्याच्यावरून आम्ही भिजवतो. त्यामुळे आल्यावरती गावाकडे कामं करावंच लागते. चला तर मग आज
परतीचा प्रवास तुम्हाला आमचा प्रवास आम्ही दाखवतोच. आमच्या चुलत्याचं विनायक दूध संकलन केंद्र आहे बघा. नेचरची डिस्ट्रीब्युटरशिप आहे या आमच्या एरियातलं. सर्व दूध या ठिकाणी येतात आणि जाता जाता त्यांना एक आम्ही इथं भेट देऊन चाललो. तिने आमचा बीड जिल्हा आहे बघा. सुधारणा बऱ्यापैकी झालेली आहे. रस्ते वगैरे चांगले झाले आता. आता बऱ्याच आम्ही दूर आलोत नगरच्या जवळजवळ. आणि गावाकडून जायचं म्हटलं की थोडंसं बोरच होतं, कारण का आपली ओढ गावाकडे, आपली माया असते. सर्व आई वडील असतात गावाकडे, बहीण भाऊ. आणि गेल्यावरती आपल्याला एक वेगळाच तिथे आनंद, सर्व मित्र परिवार मिळतो, भेटतो. आणि सर्व मित्र परिवाराला सोडून यायचं म्हटलं की एक वेगळाच काय होते, दुःख होते, मन भरून येतं. मन भरून येतं. आणि मग तो सोडून आपल्याला यावं लागते. मग पूर्ण हा प्रवास आपला काय होतो, त्या आठवणीमध्येच जातो. या पूर्ण आपलं असं झालं, बालपणी तसं केलं. मग रस्त्याने ते सर्व मनामध्ये विचार येतात. आणि गावाकडे जाता वेळेस असं वेगळंच वाटतं की चला कधी गावाकडे जातोय मी, किती वाजेपर्यंत गावाकडे पोहोचतोय. त्या सर्व गोष्टी आपल्याला गावाकडे जाता वेळेस वाटतात. पण वापस आपण तिथं जॉबला आहे, जिकडे राहतो त्या ठिकाणी जायचं म्हटलं, परतीचा प्रवास म्हटलं की थोडंसं मन भरून येतं. करत आपला आलोत आता परत आम्ही. आता कुठेतरी सरला आमच्या जरा लय बोर झाले. सरला मस्त आता कुठेतरी थंड बिंड चहा वगैरे काहीतरी. आणि कधी पण आपण काय केलं पाहिजे, उन्हामध्ये चहा घेतला पाहिजे. आपण काय करतो, ऊन लागलं की गरम घेतो, थंड बोलतो, काहीतरी थंड पिऊ. पण ते चुकीचं आहे. ऊन जर कमी करायचं असेल किंवा उष्णता जर कमी करायची असेल तर आपल्याला गरम घेतलंच पाहिजे. गरम घेतल्यावरती थोडंसं वेगळी फिलिंग जाणवते. त्या पद्धतीने आम्ही आता चहा घेऊ, नाही तर थंड घेऊ. आता सरांचं काय इच्छा आहे ती बघू आणि येऊ. ओके उमेश सर, ओके, ठीक आहे. बऱ्याच लांब आलोत आम्ही. नगरच्या जवळजवळ, नगरच्या पुढे निघालोत म्हणायचं, म्हणजे नगरच्या पुढे. आता या ठिकाणी थांबलो. आमच्या सरांना माठ घ्यायचा आहे, मिट्टी खा. सर काय माठ बघताय काय?